खूप आत्यानी माझे लाड केलेले आहेत लहानपणापासून, तर आता खूप छान वाटलं मला भेट. आणि मध्ये मध्ये सूर्यकिरण पडतात तर रेनबो दिसतोय. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे नेक्स्ट डे. काल तुम्ही बघितलं आम्ही ट्रेन पाहायला गेलो होतो आणि ती ट्रेन खूप जास्त फेमस आहे, खूप जास्त जुनी आहे आणि तिथून खूप छान असे सिनिक व्ह्यूज दिसतात. मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही एक छानशी अशी केबिन इथे एअरबीएनबी म्हणजे रेंट केलेली आहे आणि ती ही केबिन आहे. इतकी सुंदर आहे. इथे 2 गाड्या आहेत. चेतन आता ॲक्च्युली सगळं सामान लोड करतायत कारण की आज आम्ही इथून निघणार आहोत आणि सानिकाच्या घरी जाणार आहोत. पण त्याच्या आधी एक छानसा असा हाईक आहे, वॉटरफॉल आहे, तो बघण्यासाठी पण जायचा प्लॅन आहे. लेट्स सी आता कसं काय होतं ते. आणि या बाजूला सगळे असेच छोटे छोटे कॉटेजेस आहेत. या साईडला दुसरं कॉटेज आहे आणि हे जे आहे ना ग्रे कलरचं ते आमचं कॉटेज आहे. आणि त्याचबरोबर माझी फॅमिलीसुद्धा व्हिजिट करते इथे. माझा आत्तेभाऊ कॅनडाला असतो तर तो सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यासोबत माझे आत्या काका आलेले आहेत, त्याची फॅमिली, त्याची किड्स सगळेजण आलेले आहेत. मला कॅनडाहून इथे जॉईन झाले होते आणि आम्ही सगळ्यांनी ही ट्रिप छानशी अशी प्लॅन केली. खूप मजा आली. त्यांना पण अर्ध्या रस्त्यामध्ये हे पडलं आणि आम्हाला सुद्धा. तर खूप छान असं डेस्टिनेशन होतं. पोकोनोज माउंटन्स असं आहे नाव ह्याचं. आणि इकडच्या बाजूला अजून एक कॉटेज आहे. एक कॉटेज सोडून दुसरं कॉटेज, तर तिकडे माझी आत्या वगैरे ते सगळेजण राहत होते. प्लॅन थोडा मागे पुढे ठरला होता. ते लोक थोडं आधी आले होते एक दिवस, तर त्यांनी मग दुसरी कॉटेज केली आणि एवढे सगळे लोक एका ह्याच्यात मावले पण नसते. सो त्यामुळं मग आम्ही 2 केल्या होत्या. पण कॉटेज इतकं सुंदर होतं. क्विकली मी तुम्हाला आतून कसं आहे ते दाखवायचा ट्राय करते. आता ॲक्च्युली घाई गडबड चालू आहे कारण की आम्ही आता इथून निघतोय, त्यामुळे सगळं आवरावरी चालू आहे. हा इथे आहे सुश्रुत. सुश्रुत हाय कर. सुश्रुत चेतनना मदत करतो ॲक्च्युली सगळं सामान वगैरे ठेवण्यासाठी. तर चला. आणि थंडी खूप जास्त आहे. मी जॅकेट वगैरे काहीच नाही घातलेलं. तर आतमध्ये आल्यावरती ॲक्च्युली खालून एंट्री आहे आणि इथे दुसरा दरवाजा आहे. तर आम्ही दोन्ही दरवाजे वापरत होतो. आता सगळे खाली आहेत गेम रूममध्ये रेडी होत आहेत. पण मी म्हटलं पटकन वरचा फ्लोअर जो आहे तो तुम्हाला दाखवते. कॉटेज जे असतं ना त्याचे वाईब्सच एकदम डिफरंट असतात. मी पळत पळत आल्यावरती त्यामुळे थोडासा दम लागलेला आहे. पण क्विकली तुम्हाला हे सगळं मला दाखवायचं होतं कारण की इतकं सुंदर असतं ना कॉटेज. अमेरिकन कॉटेज जसं एकदम कंट्री साईडला असतं ना त्याचे वाईब्सच डिफरंट असतात. असे छान छान इथे पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे ना खूप सारे लेक आहेत, तर त्यामुळं त्या थीमला अनुसरून त्यांनी सगळं घर डेकोरेट केलेलं आहे. हा मस्त असा हॉल आहे. इथे काल आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप गप्पा मारल्या, रात्री खूप वेळ जागे होतो आम्ही, मजा केली. हे मोठं असं डायनिंग टेबल आहे इथे. त्यानंतर हे किचन जे मी तुम्हाला आता दाखवलंच व्हिडिओच्या सुरुवातीला. इथे सानिकाचं काय काय चालू आहे. काय काय चालू आहे सानिका? अच्छा. तर त्यांनी पोरांसाठी छोट्या भात वगैरे हे सगळं बनवून घेतलेलं आहे लंचला लागलं तर म्हणून. छान असा फ्रीज होता. काउंटरटॉप खूप छान होता. आम्ही मस्त इथे बिर्याणी बनवली होती सगळ्यांनी मिळून. खूप मजा आली. त्यानंतर आता रूम्स सगळ्या व्यवस्थित नाही आहेत आणि आम्ही यूज केलेल्या आहेत. एकूण या कॉटेजमध्ये 6 रूम्स होत्या. त्याच्यानंतर ही दुसरी रूम आहे. इथे डबल बेड होता. खिडक्या वगैरे आम्ही आता जस्ट बंद केल्यात. सगळ्या रूम्समध्ये असं TV वगैरे सगळं काही होतं, क्लॉझेट वगैरे. त्याच्यानंतर इथे इथे आहे तिसरी रूम. तर ही आहे अशी तिसरी रूम. आणि हे जे आहेत ना हे कायाकचे पॅडल्स वगैरे इथे लावलेत. जसं मी म्हटलं त्यांनी ती थीम फॉलो केलेली आहे. इथे परत TV वगैरे सगळं होतं आणि इकडे रेस्टरूम वगैरे. आणि इकडून तर आता आपण आलो हॉलमधून. बाहेर पॅटिओ पण होता आणि खूप सुंदर सोय आहे बार्बेक्यू करायची वगैरे. त्याचबरोबर तिकडे फायर पीट वगैरे आहे. आणि परत पेंटिंग खूप जास्त सुंदर आहे इथे लावलेलं. आणि तुम्ही जर का बांधकाम बघितलं तर सगळं लाकडी बांधकाम आहे, त्यामुळे दिसायला एकदम ते सुंदर दिसतं. मेन अट्रॅक्शन हे होतं शँडलियर. तुम्ही बघू शकता. आता ते खरं नाही आहे, खोटंच आहे मोस्टली, पण लुक देण्यासाठी त्यांनी लावलंय. नाही त्यांचं आहे. लेट्स गो.
इथून आता खाली जर पायऱ्या एकदमच हे आहेत, स्टीप आहेत. मशीन लावून टाकतो आता मी. त्यानंतर खाली आल्यावरती इथे हे सगळं असं पूल टेबल वगैरे आहे. इथे खूप जास्त पूल खेळले पोरं. त्यानंतर इथे हे असं गेम्स वगैरे होते सगळे आणि TV वगैरे. आणि इथं खूप छान याचा लाईट लागायचा रात्री. इथे बसायला खूप छान वाटायचं या सोफ्यावरती. आणि हे एक आहे इकडे ना क्यूट अशी लहान मुलांची रूम होती, बंक बेड वगैरे खूप छान होतं. इथे मुलांनी खूप एन्जॉय केलं बंक बेडवरती. सानिका चेक करते आता सगळं घरामध्ये काही राहिलंय का वगैरे. इथे लॉन्ड्री रूम वगैरे सगळं होतं. परत इथे एक रेस्टरूम होतं आणि या बाजूला एक ही खोली होती. मस्त हीटर लावलं या खोलीत, खूप छान वाटतंय. TV रूम होती. तर चला आता घराला लॉक लावलेला आहे. आणि कालपासून मला सगळ्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं, बट द थिंग इज की आम्ही एवढे एकमेकांमध्ये म्हणजे एन्जॉय करत होतो एवढ्या वर्षांनी भेटलो म्हणून. सो फार काही दाखवायलाच झालं नाही. पण मी आत्याला आज म्हटलं की काही झालं तरी तू पाहिजेच व्लॉगमध्ये, कारण की these are the memories. आणि पहिल्यांदाच असं आम्ही अमेरिकेत भेटलोय. आता प्रत्येक वेळेस भारतातच ना. हो, आपण सईच्या लग्नाच्या वेळी आम्ही व्हिडिओमध्ये होते आणि तुम्हाला भेटले होते. आणि आता अचानक अमेरिकेमध्ये सगळ्यांच्या बरोबर मला खूप आम्ही मजा केली आहे हो, की त्याला शब्द नाहीयेत. खूप सुंदर एक्सपिरियन्स मस्त होता तुम्हाला एकदम. भेटून खूप छान वाटलं तिथे. आणि आत्या एवढी कॅमेरा फ्रेंडली नाहीये, तर प्रत्येकाचं वेगळं असं. पण तरी सुद्धा ती म्हणली की हो मला 2 शब्द बोलायचे. सो मला ते खूप छान वाटलं. आणि मुख्य म्हणजे या मेमरीज असतात, ह्या आता राहतील आमच्यासोबत कायम आणि मला कधीही बघता येतील. सो मला ते खूप जास्त आवडतं. आणि आत्याला मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की आत्या खूप छान ड्रेस शिवते म्हणजे. आणि आधी तिचा खूप छान बिझनेस होता मोठा, पण आता ती खूप काळासाठी म्हणजे वर्षातला बरेच काळ ती कॅनडामध्ये असते. तर त्यामुळे आता थोडं कमी केलंय. पण लहानपणापासून तिने खूप जास्त माझ्यासाठी फ्रॉक शिवलेले आहेत, ड्रेस शिवलेले आहेत. हो ना, हो, घागरा. हे सगळे माझे मॉडेल्स आहेत लहानपणाचे. फ्रॉक पासूनची माझी जी जर्नी होती ती माझ्या या सगळ्या भाच्या, स्नेहा तर पहिली भाची माझी, त्याच्यामुळं माझी मॉडेल होती. तर त्यामुळे खूप आत्यानी माझे लाड केलेले आहेत लहानपणापासून. तर आता खूप छान वाटलं मला भेट. मस्त. Nice. आणि लवकरच तुला सॅनियागोला यायचंय आत्या. नक्की नक्की नक्की. येस. तर असं. आणि बाकी सगळे आता गाडीत बसतायत. सगळेजण कॅमेरा फ्रेंडली नाहीये तेवढे, पण आत्या माझ्यासाठी म्हणून असं एकदम छान कॅमेरा, म्हणजे ती म्हणली ओके मी फिल्म करते. पण इथली झाडं वगैरे बघा ना कशी आहेत, उंच उंच झाडं आहेत. आणि जस्ट आत्ता अशी पालवी फुटते इथल्या झाडांना. आणि वेदर, सगळ्यांनी जॅकेट वगैरे घातले तुम्ही बघू शकता. आणि मी एकटीच अशी टी-शर्ट मध्ये आहे, तर मला पण आता जॅकेट वगैरे घालून घेते. आणि आजचा जो प्लॅन आहे तो थोड्याच वेळात तुमच्याबरोबर शेअर करते. हो, हाय कर आम्या. आम्या हाय कर. राजू काका हाय कर. सुश्रुत हाय कर. राणी आत्या, सानिका आणि कोण कोण तिकडे. हाय कर. नाही तू झाला. तू हाय कर सायली. हाय. अगू हाय कर तू. राधा हाय कर. हाय कर राधा. ओके. पार्थ हाय कर. हाय. काय बोलायचं का 2 शब्द? हाय. हा, व्हेरी गुड. आणि कोण राहिलं का? चेतन, अद्वैत हाय करा. सगळ्यांचा छान एक व्हिडिओ काढून घेतला, म्हणजे मेमरीज. सगळी आवरावर झाली, बॅगा पॅक करतच होतो तेव्हा रस्त्याच्या बाजूला आम्हाला हरणं दिसली. तशी तर इथे सारखीच हरणं दिसत होती, पण प्रत्येक वेळेस कॅमेरा काढून कॅप्चर करेस तोपर्यंत ती पळून जात होती. पण आज मला खूप छान असा एक शॉट मिळाला आणि ही पूर्ण अशी हरणांची छान फॅमिली होती. बघायला खूप छान वाटलं. पण आता इथून निघण्याची वेळ झाली होती. माझी आत्या आणि काका, आत्तेभाऊ ते सगळेजण कॅनडाला परत जाणार होते. त्यांचा 9 तासाचा प्रवास होता
आणि आम्ही परत न्यू जर्सीला येणार होतो सानिकाच्या घरी, आणि सुश्रुत शिकागोला जाणार होता, त्याची फ्लाईट होती. सो असे सगळेच आपल्या आपल्या घरी जात होते. फक्त आम्ही सानिकाच्या घरी जात होतो कारण की आम्ही न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी अजून पाहणार आहोत. त्यामुळेच घरी जाता जाता आम्ही पाहणार आहोत पेन्सिल्व्हेनियामधला बुशकिल आम्ही आता फॉल्स. जस्ट इथे येऊन पोहोचलेलो आहेत आणि खूप जास्त थंडी आहे. थंड वारा आहे, बेसिकली ऊन पण आहे पण थंड वारा सुद्धा आहे. त्यामुळे सगळं जॅकेट टोपी वगैरे मी घातलेलं आहे. आणि ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत आता बुशकिल फॉल बघण्यासाठी. इथे तुम्हाला दिसत असेल वेलकम टू बुशकिल फॉल्स. इथून एंट्रन्स आहे आणि बहुतेक तरी तिकीट वगैरे काढायचं आहे. बघूया, इथे सगळं इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. आपल्याला ना मेन फॉल जो आहे ना तो बघायचा आहे, मेन फॉल्स. तर तो हा आहे इथे, आणि इथे सगळं मॅप वगैरे दिलेला आहे बुशकिल फॉल्सचं. थंडी भरपूर आहे. तिकीट होल्डर्स आणि परचेस तिकीट. बापरे, केवढा ऑलरेडीच आवाज येतोय वॉटरफॉलचा. सो 3-4 ट्रेल्स आहेत इथे आणि एकूण 8 वॉटरफॉल्स आहेत इफ आय एम नॉट रॉंग. तर एक आहे तो मेन फॉल्स आहे आणि बाकीचे आहेत ना छोटे छोटे ट्रेल, त्याच्यामध्ये तुम्ही इतर वॉटरफॉल कव्हर करू शकता. सो आम्ही ग्रीन ट्रेल घेतली आता आणि आम्ही डायरेक्ट मेन वॉटरफॉलला जाणार आहे कारण की थोडं घरी जायचं लवकर. सुश्रुतची परत शिकागोला फ्लाईट आहे आज, तर त्यामुळं मग लवकर आम्हाला संपवायची आहे ही ट्रेल. आणि इकडच्या बाजूला पाणी पडतंय, म्हणजे मोठा वॉटरफॉल इथे दिसतोय थोडासा, पण ॲक्च्युअल जो पूर्ण व्ह्यू आहे ना तर तो नाही दिसत आहे अजून. तर तिथे आम्ही आता चाललो. लेट्स गो. आणि मी म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये थंडीत पण एवढे कपडे घालणार नाही तेवढे आता स्प्रिंगमध्ये घातले. तिथे एवढी थंडी आहे. अरे संपली ट्रेन. संपली पण. नंबर 2 आहे. Oh, look out main fall. Go. Wow. ते नाही काय करत. बरं हे 2 मिनिटं वॉटरफॉल बघायला लागतो. अरे ते येत आहे, ते आहे कमी. आला कोशिश करतो. वॉटरफॉलच दिसतोय. हो. तर ते पडू शकतात तेवढं एखादं. ॲक्च्युली हा जो मेन वॉटरफॉल होता तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही बघू शकता. टॉप ऑफ द वॉटरफॉल, त्यानंतर बेस ऑफ द वॉटरफॉल, आणि त्यानंतर प्रत्येक साईडहून सुद्धा तुम्ही वॉटरफॉल बघू शकता. आणि हा वॉटरफॉल खूप जास्त फेमस आहे. तर या बुशकिल फॉलला ॲक्च्युली नायगरा ऑफ पेन्सिल्व्हेनिया म्हणतात. एवढा मोठा दर्जा दिलेला आहे.
मगाशी मी दाखवला तुम्हाला वॉटरफॉल, तो खालून दाखवला बॉटम ऑफ द फॉल, आणि पूर्ण अशा स्टीप पायऱ्या होत्या. तो पूर्ण चढत चढत वर आलो, तो दम लागलाय. पण मुलांना बघायला खूप छान वाटलं. खालून सुद्धा बघितलं त्यांनी वॉटरफॉल, आणि आता वरतून कसा पडतोय ते पण बघताय. एवढा म्हणजे असं तुषार उडतात अंगावरती, राईट. आणि मध्ये मध्ये सूर्यकिरण पडतात, तर रेनबो दिसतोय. छान वाटतंय. चला, ते लोक अजून येत आहेत मागून. ते लोक अजून मागून येत आहेत. आता आपण पुढे बघू. हा, इकडूनच जायचं एक्झिट. बरोबर आहे. इथं केवढा म्हणजे मंद आहे आणि एकदम तिथं धब 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 धब. हो. तिथून आम्ही निघालो आणि सानिकाच्या घरी येऊन पोहोचलो. पण पुढच्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.